तरी ह्या भरतीतून लागावं, काहीतरी स्वप्न साकार करावं, पण त्याच्यामध्ये ही व्यवस्था तुमच्या हातात आहे. आणि तिकडं अमेरिकेमध्ये, परराष्ट्रामध्ये है ना, तरुण लोक सरकार चालवतात आणि म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात. आपल्या इथं म्हातारे सरकार चालवतात आणि आमच्यासारख्या तरुणांना टेन्शन देतात. हे बदलावं लागेल कुठतरी, है ना. काय स्वप्न काय पाहायचं, किती दिवस पाहायचं, किती दिवस पळायचं, किती टोमणे खायचे, है ना. नोकरी म्हणजे साधी गोष्ट आहे का? लाखो करोडो लेकरं त्याच्यात एवढं मोठं कॉम्पिटिशन, एवढा मोठा सिलेबस, तेवढा वाचायचा आहे. तो वाचताना पुन्हा कॉन्फिडन्स नाही, परीक्षा बरोबर होईल का, परीक्षेतला गोंधळ थांबल का, परीक्षा वस्तुनिष्ठ होईल का, हरामखोर माजलेल्या अवलादी ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे भरून आमच्या जागा घेतील का, त्या पोरांना स्वप्न कोणत्या भरोश्यावर पाहायचं, कसं स्वप्न कसं अचिव्हेबल करायचं, काय करायचं त्यांना. मग याच्यात आमची बाजू काय मानणार आहे, तुम्ही आहेत फक्त आमची आशा काय, तुम्ही आम्हाला समजून घ्या. अरे तुम्ही एक तरी गोष्ट करा, चांगले लोक निवडा, त्या लोकांचं ऐका, है ना. भरती प्रक्रियेमध्ये ह्या पोरांच्या समस्या काय त्या समजून घ्या. हे तुम्ही नाही घेतल्या पोरगं करणार काय. मी असे पोरं पाहिले ह्या रोडनं, काही पोरी पळताना पाहत होता, आपण नवऱ्यानं टाकून दिलेले, थोडा रंग सावळा बिवळा आहे, त्या पोरीने स्वप्न पाहिले असते, कोणतरी बाजूची पोरगी पळाली, मी बी तयारी करते लागते, त्या पोरीच्या पायात बूट नाहीये, तसे